हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 7 आणि आजचा आपला आणि महत्त्वाचा टॉपिक आहे फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस। इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टनी फार मोठं योगदान दिलं आणि त्यातलं फार महत्त्वाचं स्थान असणारा हा सायंटिस्ट आहे तो म्हणजे फॅराडे। आता फॅराडेचे वेगवेगळे लॉज आहेत, त्यातला फर्स्ट लॉ आपण पहिल्यांदा बघतो आहोत। तर फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस तो लॉ आहे W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q। व्हॉट इज W? W is the amount of substance deposited or liberated that is undergoes oxidation or reduction at any electrode आणि Q आहे amount of electricity that is electric charge passed through the electrolyte। आता एक गोष्ट लक्ष द्या, समजा आपण या ठिकाणी एक बीकर घेतला, या बीकर मध्ये आपण इलेक्ट्रोलाइट घेतला। समजा इलेक्ट्रोलाइट या ठिकाणी आपण घेतलेला आहे कॅल्शियम क्लोराइड। काय घेतला? कॅल्शियम क्लोराइड। त्यामध्ये आपण दोन इलेक्ट्रोड इमर्स केले। या दोन इलेक्ट्रोडला आपण बॅटरीला कनेक्ट केलं। बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जो कनेक्ट असतो तो असतो ॲनोड। बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जो कनेक्ट असतो तो असतो कॅथोड। आता यामध्ये इलेक्ट्रिक करंट आपण पास केला। इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर कॅल्शियम क्लोराइड मधले Ca2+ आयन हे जातील कॅटायन्स जातील कॅथोडकडे आणि Cl- आयनायन्स जे आहेत ते जातील ॲनोडकडे। या ठिकाणी क्लोरीन गॅस लिबरेट होईल, तर या ठिकाणी कॅल्शियम हा डिपॉझिट झाल्याचं आपल्याला दिसेल। याच्या आधी आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड आणि मॅग्नेशियम क्लोराइड ह्या कन्सेप्ट बघितल्या होत्या। इथे मी तुम्हाला कॅल्शियम क्लोराइडचं इलेक्ट्रोलिसिस दाखवलेलं आहे। काय केलं आपण बघा, एक घेतला आपण इलेक्ट्रोलाइटिक व्हेसल, त्यामध्ये ॲक्वियस कॅल्शियम क्लोराइड आपण घेतलाय। कॅल्शियम क्लोराइडला पाण्यामध्ये टाकल्याबरोबर तो डिसोशिएट होईल, Ca2+ आणि Cl- आयन्स तो देईल। त्यामध्ये इलेक्ट्रोड आपण इमर्स केला। जो इलेक्ट्रोड बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आहे तो ॲनोड, कारण तिथे ऑक्सिडेशन होणार आहे। जो इलेक्ट्रोड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आहे तो कॅथोड, कारण त्या ठिकाणी रिडक्शन होणार आहे। काय होईल बघा, Ca2+ आणि Cl- आयन मूव टुवर्ड्स अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रोड। तर यापैकी Ca2+ म्हणजे कॅटायन मूव टुवर्ड्स कॅथोड दॅट इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि रिॲक्शन कोणती होईल त्या ठिकाणी बघा, Ca2+ + 2 इलेक्ट्रॉन गिव्स Ca2+ + 2 इलेक्ट्रॉन गिव्स Ca, दॅट इज कॅल्शियम इज डिपॉझिटेड हियर। या ठिकाणी रिॲक्शन कोणती होईल, ट्वाइस ऑफ Cl- गिव्स Cl2+ 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे ग्रीनिश क्लोरीन गॅस या ठिकाणी लिबरेट झाल्याचं आपल्याला दिसून येतं। आता फॅराडेचा फर्स्ट लॉ कशाविषयी बोलतो? फॅराडेचा फर्स्ट लॉ सांगतो अमाउंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड or liberated at any electrode during the oxidation and reduction। या ठिकाणी कॅल्शियम डिपॉझिट झालाय बिकॉज ऑफ द रिडक्शन, इथे क्लोरीन लिबरेट झालेला आहे बिकॉज ऑफ द ऑक्सिडेशन। म्हणजेच काय, the amount of substance deposited or liberated at any electrode, that is the amount of substance undergoing reduction or oxidation at any electrode during the electrolysis ठीक है, is directly proportional to Q। Q म्हणजे काय, इट इज द अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द इलेक्ट्रोलाइट। म्हणजे तुम्ही जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी पाठवाल तेवढा जास्त सबस्टन्स डिपॉझिट किंवा लिबरेट झाल्याचं दिसून येणार आहे। जर का आपण इलेक्ट्रिसिटी वाढवली तर त्या ठिकाणी अमाउंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड और लिबरेटेड सुद्धा वाढेल। अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी वाढवली म्हणजे Q वाढवला की अमाउंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड और लिबरेटेड सुद्धा वाढतो, म्हणजे W सुद्धा वाढतो। म्हणजेच W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q। ग्रेटर इज द इलेक्ट्रिसिटी पास, greater will be the amount of substance deposited or liberated, or greater will be the amount of substance oxidized or reduced at the particular electrode during the electrolysis। म्हणजे साध्या भाषेत
काय, Q जर का जास्त असेल तर W सुद्धा जास्त आहे, म्हणजेच W इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q. W इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q इज द फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. याला एक्सपांड करा, W चा अर्थ डोक्यामध्ये ठेवा. इट इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड और लिबरेटेड ॲट एनी इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द इलेक्ट्रोलाइट. मी इथे अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हटलेलं आहे, अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक करंट नाही. याचं कारण मी का सांगतोय हे, कारण Q इज इक्वल्स टू IT असतं बघा, म्हणजे Q इज द प्रॉडक्ट ऑफ I अँड T, इलेक्ट्रिक करंट अँड टाइम. त्यामुळे काही विद्यार्थी इथे नुसतं अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट शब्द लिहितात, अर्ध सत्य आहे ते. नुसतं इलेक्ट्रिक करंट नाही तर टाइम पण महत्वाचा आहे. म्हणजे यावरनं काय बोलू सांगू की जेवढ्या जास्त वेळा करता जास्त इलेक्ट्रिक करंट तुम्ही पाठवाल तेवढा जास्त अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिट किंवा लिबरेट झाल्याचं दिसेल. जास्त करंट जास्त वेळा करता जास्त अमाऊंट डिपॉझिट होणार. मग तुम्ही जर का इथे इलेक्ट्रिक करंट म्हटलं याचा अर्थ नुसता जास्त करंट, जास्त वेळाचा उल्लेखच नाही होणार. आणि म्हणून हा शब्द लक्षात ठेवा, अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट इज Q. जर का इथे इलेक्ट्रिक करंट म्हटलं तर ते फक्त I होईल, जे अर्धसत्य असेल. आपल्याला Q पाहिजे, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ IT पाहिजे, म्हणून शब्द इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक चार्ज हा लागेल. आता स्टेटमेंट काय झालं फॅराडेज फर्स्ट लॉचं, amount of substance deposited or liberated that is undergoes oxidation or reduction at any electrode during the electrolysis is directly proportional to amount of electricity that is electric charge पास थ्रू द इलेक्ट्रोलाइट. एवढं सगळं त्याचं स्टेटमेंट आहे. मॅथमॅटिकली W इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q. पण मी लक्षात ठेवताना तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही W इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q लक्षात ठेवा. W ला च्युइंगम सारखं वाढवा, Q ला च्युइंगम सारखं वाढवा. च्युइंगम सारखं वाढवायचं म्हणजे काय, W चा अर्थ लक्षात घ्या, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड और लिबरेटेड दॅट इज अंडरगोइंग ऑक्सिडेशन और रिडक्शन ॲट एनी इलेक्ट्रोड ड्युरिंग द electrolysis is directly proportional to amount of electricity that is electric charge pass through the electrolytic solution, that is W is directly proportional to Q. This is Faraday's first law of electrolysis. जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी पाठवाल, म्हणजे जेवढा जास्त करंट जास्त वेळा करता पाठवाल तेवढा जास्त सबस्टन्स डिपॉझिट किंवा लिबरेट झाल्याचं दिसेल. या ठिकाणी या उदाहरणात जर का बघितलं तर जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी पाठवाल तेवढा जास्त कॅल्शियम डिपॉझिट होईल, तेवढा जास्त क्लोरीन लिबरेट झाल्याचं आपल्याला दिसेल अकॉर्डिंग टू फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता या फॅराडेज फर्स्ट लॉचा क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. फॅराडेज फर्स्ट लॉच्या मदतीने आपण कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ सबस्टन्स फॉर्म ॲट द इलेक्ट्रोड ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत आणि मॅथमॅटिकली आपण ते कॅल्क्युलेट करणार आहोत. यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स सुद्धा अपेक्षित असतात, मग बोर्डाची एक्झाम असो की MCQची असो. यामध्ये फॉर्म्युला काय त्याचा लक्षात घ्या. मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस, आपल्याला मास ऑफ सबस्टन्स फॉर्म कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा काय फॉर्म्युला आहे, मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन तुम्ही किती पास करता, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास इनटू मोल रेशियो इनटू मोलार मास ऑफ अ सबस्टन्स. आता समजा कॅल्शियम किती डिपॉझिट झाला हे जर का आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी मोलार मास ऑफ कॅल्शियम लागेल जे आहे 40. म्हणजे कॅल्शियमसाठी ही व्हॅल्यू किती येणार आहे 40. आता दुसरा मुद्दा आहे मोल रेशो. काढायचा कसा मोल रेशो, कॅल्शियम कुठे डिपॉझिट झालाय कॅथोड पाशी, मग कॅथोड पाशी होणारी रिॲक्शन कोणती आहे तर कॅथोड पाशी रिॲक्शन आहे Ca2++2 इलेक्ट्रॉन गिव्स Ca.
मग आता या ठिकाणी ही हाफ सेल रिॲक्शन कॅथोडपाशी होत असते. मग ही जी रिॲक्शन कॅथोडपाशी होते याचा मोल रेशो आपल्याला काढायचा आहे. कसा काढणार मोल रेशो? तर मोल रेशोचा फॉर्म्युला आहे मोल्स ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस ॲट द इलेक्ट्रोड डिवायडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन द हाफ रिॲक्शन. बघा पहिले काय आहे, मोल्स ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस. मला सांगा Ca2++2 इलेक्ट्रॉन गिव्ह Ca. Ca आधी काहीच नाही आहे, स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट म्हणजे 1 आहे. याचा अर्थ इथे 1 मोल ऑफ कॅल्शियम प्रोड्यूस झालाय. म्हणजे मोल्स ऑफ अ कॅल्शियम प्रोड्यूस ॲट धिस इलेक्ट्रोड किती असेल 1. बरं हा कॅल्शियम प्रोड्यूस करण्यासाठी Ca2+ ने किती मोल इलेक्ट्रॉन वापरले? इथला स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट आहे 2. म्हणजे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन द हाफ रिॲक्शन आहे 2. म्हणजेच मोल रेशो इज इक्वल टू किती मोल कॅल्शियम तयार झाला 1, किती मोल इलेक्ट्रॉन लागले 2, 1/2 म्हणजे 0.5. अशा तऱ्हेने आपण मोल रेशो या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे मोलार मास तर त्या सबस्टन्सचं माहिती असणार. मोल रेशो तो ज्या ठिकाणी डिपॉझिट किंवा लिबरेट झालाय तिथली रिॲक्शन लिहा, तिथली बॅलन्स रिॲक्शन लिहा आणि त्या बॅलन्स रिॲक्शनवरनं तुम्ही मोल रेशो काढू शकता. जसे ही कॅल्शियमची रिॲक्शन कॅथोडपाशी लिहिली, 1 मोल कॅल्शियम तयार झाला, न्यूमरेटर 1, 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन वापरले, डिनॉमिनेटर 2. म्हणून मोल रेशो इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 0.5. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास कसे काढतात? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास इज इक्वल टू Q/96500. म्हणजेच काय IT/96500. या फॉर्म्युल्याच्या मदतीने नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास काढता येईल. म्हणजेच हा फॉर्म्युला काय झाला, मास ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस इज इक्वल टू IT/96500 इंटू मोल रेशो इंटू मोलार मास ऑफ अ सबस्टन्स. या फॉर्म्युल्याच्या मदतीने मास ऑफ अ सबस्टन्स फॉर्म हे कॅल्क्युलेट केल्या जातं. एक उदाहरण देतो तुम्हाला जे प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येईल. काय बघा, समजा आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन कॅल्शियम क्लोराईड लक्षात घेतला. त्या मोल्टन कॅल्शियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस करताना ॲक्वियसच्या ऐवजी काय घेतला समजा मोल्टन. मग मोल्टन कॅल्शियम क्लोराईड आपण इलेक्ट्रोलिसिससाठी घेतलेला आहे. त्यावेळेला आपण करंट पास केला 0.8 एम्पियर. तो पास केला 1 आवर म्हणजे 3600 सेकंद करता. आणि कॅल्शियमचं मोलार मास आहे 40. आपल्याला काढायचा आहे कॅल्क्युलेट द मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म ॲट कॅथोड. कॅथोडपाशी किती मास तयार होईल हे काढायचं आहे. तर कॅथोडपाशी कोण डिपॉझिट होतोय? कॅल्शियम. म्हणजे किती कॅल्शियम डिपॉझिट होतो हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कसं कॅल्क्युलेट करणार लक्षात घ्या. या ठिकाणी पहिले कॅथोडपाशी होणारी हाफ रिॲक्शन डोक्यात घ्या. काय रिॲक्शन आहे? Ca2++2 इलेक्ट्रॉन गिव्ह Ca. ही हाफ रिॲक्शन त्या ठिकाणी होणार. याचा अर्थ 1 मोल ऑफ कॅल्शियम तयार झाला बाय द पासेज ऑफ 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. त्यावरनं मोल रेशो काढता येईल. मोल्स ऑफ कॅल्शियम फॉर्म किती आहे? 1 मोल. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड किती आहे? 2 मोल. 1/2 म्हणजे किती आलं? 0.5. म्हणजे मोल रेशो आपला आलेला आहे. त्याच्यानंतर मोलार मास ऑफ कॅल्शियम दिलेलाच आहे आपल्याला 40. आता राहिला हा भाग, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास. म्हणजेच I पाहिजे, T पाहिजे आणि 96500 आहे. मला सांगा I आहे तुमच्याकडे 0.8, T हा सेकंदमध्येच लागेल 3600. मग घेतला I 0.8 इंटू T 3600/96500. म्हणजे हा पार्ट झाला. इंटू मोल रेशो हाफ आहे, इंटू मोलार मास 40 आहे. हे टाकलं, हे लॉगच्या साहाय्याने कॅल्क्युलेशन्स करा. तुम्हाला 0.5968 ग्रॅम ऑफ कॅल्शियम या ठिकाणी कॅथोडपाशी प्रोड्यूस झाल्याचं दिसेल. या पद्धतीचे प्रॉब्लेम्स हे आपल्याला फॅराडेज फर्स्ट लॉवरती अपेक्षित आहेत. म्हणजे फॅराडेज फर्स्ट लॉवरती 2 प्रकारचे गोष्टी लक्षात घ्या. एक W डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q हे त्याचं स्टेटमेंट. हा त्याचा क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट की मास ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास इंटू मोल रेशो इंटू मोलार मास ऑफ अ सबस्टन्स. या फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास काढण्याचा फॉर्म्युला
Q/965000 किंवा IT/965000 मोल रेशोसाठी त्या इलेक्ट्रोडपाशी होणारी बॅलन्स रिॲक्शन पाहिजे, जशी ही होती. मग त्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस किती, इथे 1 होता. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इथे 2 मोल होते. मग 1/2 म्हणजे मोल रेशो आपण काढला. जो सबस्टन्स आपल्याला किती फॉर्म झाला काढायचा आहे त्याचं मोलार मास इथे टाकायचं. या 3 गोष्टी काढल्या की मास ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस तुम्हाला सहजपणे काढता येणार आहे. समजतोय मुद्दा हा. एक गोष्ट अजून लक्ष द्या, हा जो फॉर्म्युला आपण बोललेलो आहोत, एक काम करा, या मोलार मासला इकडे न्या. इकडे नेलं म्हणजे तो डिनॉमिनेटर मध्ये येईल. मग काय होईल फॉर्म्युला मला सांगा. मास अपॉन मोलार मास. थोडक्यात बोलतो, हे काय आहे मास, हा इकडे गेला म्हणजे अपॉन मोलार मास. मग मास अपॉन मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स. मास अपॉन मोलार मास काय असतं, नंबर ऑफ मोल्स. मग काय फॉर्म्युला झाला सांगा. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास इनटू मोल रेशो. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. मी मोलार मासला इकडे आणला डिनॉमिनेटर मध्ये. मग मास ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस डिवायडेड बाय मोलार मास ऑफ अ सबस्टन्स म्हणजेच मास अपॉन मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास इनटू काय येईल, मोल रेशो. हा फॉर्म्युला का दिला, काही वेळेला काय करतात, तुम्हाला मास ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस नाही विचारत, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस विचारतात. मग त्यावेळेला डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरायचा, हा सोडून द्यायचा. हा फॉर्म्युला घेतला की नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास म्हणजेच IT/965000 आणि मोल रेशो जो या पद्धतीने आपण काढतो. या 2 गोष्टी तिथे टाकल्या की नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस मिळेल. या 2 गोष्टींसोबत मोलार मास टाकलं की मास ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस आपल्याला मिळू शकतं. आता एक गोष्ट लक्ष द्या, या ठिकाणी मी कॅल्शियम क्लोराईड घेतलं, इथे कॅल्शियम डिपॉझिट केला होता आणि कॅल्शियमचा मोल रेशो निघाला होता 1/2. एक काम करा, सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस करू आपण. मग सोडियम क्लोराईडचं जर का इलेक्ट्रोलिसिस केलं तर या ठिकाणी सोडियम डिपॉझिट होईल. सोडियमची काय रिॲक्शन असेल सांगा. सोडियमची जर का आपण रिॲक्शन लक्षात घ्यायची म्हटलं तर Na++1 इलेक्ट्रॉन गिव्स Na. बरोबर आहे, ही कॅथोड पाशी रिॲक्शन होणार. मग आता मोल रेशो काढायचा आहे. सांगा मोल्स ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस, किती मोल सोडियम तयार झाला 1 आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड किती आहे 1. म्हणजे सोडियम करता मोल रेशो असेल 1/1 म्हणजेच तो मोल रेशो असेल 1. मॅग्नेशियम करता घ्या, Mg2++2 इलेक्ट्रॉन गिव्स Mg. बरोबर आहे, इथे Mg डिपॉझिट झाला. किती मोल Mg डिपॉझिट झाला 1 आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे 2 म्हणजे 1/2 आला. समजा ॲल्युमिनियम क्लोराईड घेतला असता आपण तर रिॲक्शन काय असती, Al3++3 इलेक्ट्रॉन गिव्स Al. सांगा किती मोल ॲल्युमिनियम डिपॉझिट झाला 1 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन 3 आहे. म्हणजे या ठिकाणी मोल रेशो ॲल्युमिनियम करता किती येईल 3. सरळ सरळ इक्वेशन सांगू, मोल रेशो सरळ सरळ कसा लक्षात घ्यायचा तर 1/1 इट्स व्हॅलन्सी. 1/1 व्हॅलन्सी सोडियम करता किती मोल आहे 1, त्याची व्हॅलन्सी 1 आहे 1/1. याची व्हॅलन्सी 2 आहे 1/2. याची व्हॅलन्सी 3 आहे 1/3. बरोबर, कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 होती. मग 1 मोल ऑफ कॅल्शियम आणि व्हॅलन्सी एवढे इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागतात 1/2 झालं. आता Fe2+ आणि Fe3+, फेरस क्लोराईड आणि फेरिक क्लोराईड काय फरक येईल बघा. फेरस क्लोराईड जर का घेतला तर त्यामध्ये जेव्हा Fe डिपॉझिट होईल तेव्हा Fe2++2 इलेक्ट्रॉन गिव्स Fe. फेरस क्लोराईड FeCl2. Fe2++2 इलेक्ट्रॉन गिव्स Fe, त्याचा मोल रेशो येईल 1/2. आणि फेरिक क्लोराईड मध्ये Fe3++3 इलेक्ट्रॉन गिव्स Fe, त्यावेळेला मोल रेशो येईल 1/3. कॉपरच्या बाबतीत तसंच, जर का आपण Cu+ वाला घेतला तर त्याचा सोडियम सारखं होईल म्हणजे मोल रेशो 1 येईल. आणि जर का Cu2+ वाला घेतला तर ते मॅग्नेशियम सारखं होईल, मोल रेशो 1/2 येईल. म्हणजे ज्याची व्हॅलन्सी 1 आहे
त्याचा मोल रेशो 1 आहे. ज्याची व्हॅलन्सी 2 आहे मोल रेशो 1/2 आहे. व्हॅलन्सी 3 असेल रेशो 1/3 असणार मोल रेशो. म्हणजे सरळ मोल रेशो इतक्या सहजपणे काढल्या जातात. मोल रेशो काढला की नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास IT/96500 नी घ्या. मोलार मास ऑफ अ सबस्टन्स माहिती असतं म्हणजे मास ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस हे सहजपणे कॅल्क्युलेट करता येईल. वेगवेगळ्या पुस्तकातून फॅराडेज फर्स्ट लॉ वरती असणारे प्रॉब्लेम सोडवून बघा. आजच जर का तुम्ही लेक्चर झाल्याबरोबर सोडवून बघितले तर तुम्हाला ते सहजपणे लक्षात येईल. समजतंय? थँक्यू.